एक महत्त्वाची बातमी, मुंबईत युवक काँग्रेसचा आंदोलन सुरू आहे। तर यावेळी पोलीस आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी वादावादी सुद्धा सुरू आहे। तर पोलिसांनी आता आंदोलकांची धरपकड सुरू केलेली आहे। परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केलेली आहे। मुंबईमध्ये युवक काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। तर अत्यंत महत्त्वाची अशी बातमी, युवक काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे आणि परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी आता हळूहळू या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे। युवक काँग्रेसचं आंदोलन, तर यावेळी प्रसार माध्यमं सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि अतिशय आक्रमक पवित्रा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाच्या दरम्यान घेतला आहे। तर हळूहळू पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केलेली आहे। संदीप राजगोळकर यांचा प्रतिनिधी आमच्यासोबत आहे। तर संदीप, काय अपडेट्स या आंदोलनासंदर्भात? आपण पाहतो ही थेट दृश्य, आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि युथ काँग्रेसच्या या हातात घेतलेला आपण पाहतोय खाली फलक पडलेले आहेत आणि अचानकपणे हे आंदोलन केलं। आपल्याला माहिती आहे की काल नीट परीक्षा ही रद्द करण्यात आलेली होती। त्या परीक्षेचा पेपर फुटलेला होता आणि त्याच्या विरोधात झीनत शबरीन, ज्या मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली खरं तर हे आंदोलन होतं आणि या आंदोलनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आला होता। ज्या ठिकाणी हे पेपर लीक प्रकरण झाल्यानंतर राज्याच्या सीईटी सेलचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या समोर स्नेहा खरं तर हे आंदोलन करण्याचा म्हणजे प्लॅन होता युथ काँग्रेसचा। मात्र हा प्लॅन पूर्णपणे पोलिसांनी उधळून लावलेला आहे, कारण पोलिसांनी सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं। मोजकेच आंदोलनकर्ते होते, 14-15 आणि काही युवक देखील यामध्ये सहभागी झाले होते। राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सीईटी कार्यालयाच्या विरोधात घोषणाबाजी करत हे सगळे आंदोलनकर्ते या ठिकाणी दाखल झाले होते। मात्र अचानकपणे हे आंदोलन झाल्यामुळे पोलिसांनी खबरदारी बाळगलीच होती आणि सगळ्या आंदोलनकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन ठिकाणी घेऊन गेलेले आहेत पोलीस। त्यामुळे काही वेळ इथं तणावाची एक परिस्थिती निर्माण झालेली होती। मात्र आता सध्या स्नेहा सगळ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे।